अखंड सौभाग्य आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी स्त्रिया करवा चौथचा व्रत करतात. नटून थटून उपवास करून महिला नवऱ्याच्या दीर्घायुष्याची देवाकडे प्रार्थना करतात. पण या शुभदिनी एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावात घराघरात करवा चौथची लगबग सुरू होती. महिलांच्या चेहऱ्यावर आनंद होता, त्यांच्या ओठांवर देवाची प्रार्थना आणि डोळ्यांमध्ये आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्याची आशा. त्या सगळ्या वातावरणात एका छोट्याशा घरात बबली नावाची 25 वर्षांची नववधू आरशासमोर बसून केस विंचरत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकी हळद, पण डोळ्यांमध्ये एक प्रश्नचिन्ह होतं. तिचं लग्न धर्मपालसोबत फक्त 10 महिन्यांपूर्वी झालं होतं. पहिला करवा चौथ, पहिला सण, पहिला उपवास, पण मनात काहीतरी अपूर्ण होतं. तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. मागील वर्षी तिच्या मैत्रिणीच्या करवा चौथचे फोटो आठवले. नव्या साड्या, लाल बांगड्या, मेहंदीने भरलेले हात आणि हसणारे चेहरे. तीही तसं सजायचं स्वप्न पाहत होती. या सणासाठी ती काही दिवसांपासून नवऱ्याला सांगत होती, मला एक नवी साडी घे ना, फक्त या करवा चौथसाठी. धर्मपाल एक साधा माणूस, छोट्या सरकारी कंत्राटावर काम करणारा, खर्चाचा ताण, घरच्यांचा भार. पण बबलीच्या डोळ्यातील चमक त्याला काहीशी किरकोळ वाटायची. त्याने सहज उत्तर दिलं होतं, आता साडी कशाला बबली, पुढच्या महिन्यात घेऊ ना. या महिन्यात हात थोडे तंग आहेत. तिला त्याचा आवाज फारच कोरडा वाटला. सणाच्या दिवशी तिच्या लहानशा इच्छेलाही नकार. मनात एक गाठ पडली. दिवस उजाडला. अंगणात कुंभाराने आणलेली करवा चौथची मातीची करवी सजवली गेली. शेजारीन मंगला, सुनीता आणि रेखा सगळ्या साजऱ्या पोशाखात अंगणात फिरत होत्या. त्यांच्यात बबली मात्र कोपऱ्यात बसलेली होती. तिचा चेहरा फिका. धर्मपालने तिच्याकडे पाहिलं. काय झालं, एवढी चुप का बसली आहेस. ती काहीच बोलली नाही, फक्त शांतपणे म्हणाली, काही नाही, मन नाही लागत. तो पुन्हा कामावर निघून गेला. बबलीने कपाट उघडलं. जुन्या साड्यांमध्ये नवी साडी नव्हतीच. तिने हलकेच हात फिरवले. डोळ्यात पाणी आलं. इतकंही त्याला जमत नाही का माझ्यासाठी, ती स्वतःशीच कुजबुजली. दुपारच्या उन्हात तिच्या मनातील राग वाढत गेला. उपवास चालू होता. पोटात भूक, पण मनात एक जळजळ. ती आरशासमोर बसून स्वतःकडे पाहत होती. चेहरा सुंदर, पण ओठांवर कटुता. ती आपली ओळख हरवत चालली होती. संध्याकाळी धर्मपाल घरी आला. त्याच्या हातात काही नव्हतं. बबलीचे डोळे त्याच्याकडे रोखले गेले. तू काही आणलं नाहीस, तो थकलेल्या आवाजात म्हणाला. मी सांगितलं ना, या महिन्यात नाही जमणार. ती थोडा वेळ शांत राहिली. मग अचानक रागाने म्हणाली, तू माझ्या भावना कधी समजून घेतल्यास नाहीस. माझ्यासाठी एक साडी नाही घेऊ शकला. धर्मपाल वैतागला. बबली, रोज रोज हे नाटक नको. तुझं करवा चौथ तू साजरं कर, मला त्रास देऊ नकोस. त्या एका वाक्याने सगळं संपवलं. बबली काही क्षण तशीच उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरून आसू वाहत होती, पण आतून काहीतरी मोडलं होतं. रात्र झाली. चंद्र उगवला होता. शेजारीन मंगला आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी चंद्राला अर्घ देत होती. प्रत्येक घरात स्त्रियांचे हसरे आवाज, बांगड्यांचा खणखणाट. पण धर्मपालच्या घरात शांतता होती. तो थोडा वेळ मोबाईलवर व्हिडिओ पाहून झोपी गेला आणि काही क्षणांनी अंगणात एक फिकट आवाज ऐकू आला. दोरीचा किरकिर आवाज. बबलीने घरातील पंख्याला साडीचा एक कोपरा बांधला आणि स्वतःला त्या दोरीवर सोडलं. तिचा चेहरा शांत होता, जणू सगळं दुःख संपलं होतं. सकाळी धर्मपाल उठला तेव्हा दरवाजा बंद होता. त्याने आवाज दिला, प्रतिसाद नाही. आज जाऊन पाहिलं आणि अंगावर काटा आला. बबली छताला लटकलेली. साडीच्या ओळीमध्ये तिचं जीवन गुंतलेलं होतं. तो ओरडला. शेजारी धावत आले. पोलिसांना कळवलं गेलं. घरभर आक्रोश झाला. पोलिसांनी चौकशी केली. साडीचा वाद, नवऱ्याशी झालेला तंटा आणि त्यानंतर एवढं चित्र सगळ्यांच्या डोळ्यांसमोर होतं. पण काही दिवसांनी तपासात काहीतरी विचित्र उघड झालं. बबलीच्या मोबाईलमध्ये काही मेसेज सापडले. तू मला वचन दिलंस ना की या सणाला आपण भेटू, तू आता मला विसरलास का. एक नाव वारंवार दिसत होतं. ते नाव होतं रोहित. रोहित म्हणजे बबलीच्या कॉलेजमधला मित्र. तिच्या भूतकाळातील एक नातं. लग्नानंतर संपर्क संपला होता, पण काही आठवड्यापासून पुन्हा बोलणं सुरू झालं होतं. शेवटच्या रात्री तिने रोहितला मेसेज केला होता, तू मला साडीही घेत नाही, माझं आता काहीच उरलं नाही. आणि त्यानंतर एक व्हॉइस मेसेज, जर मी नसेल तर तू मला विसरू नकोस. धर्मपालला जेव्हा ही माहिती समजली तेव्हा तो थक्क झाला. त्याने पोलिसांसमोर सांगितलं, मला वाटलं ती साडीच्या कारणाने रागावली होती, पण ती आतून खूप तुटलेली होती. मला कधीच कळलं नाही की तिच्या मनात अजूनही कोणीतरी दुसरा होता. तपासकांनी सांगितलं, साडीचा वाद हा फक्त बाहेरचं कारण होतं, पण तिच्या मूळ मनोवैज्ञानिक होतं अपूर्ण अपेक्षा, भूतकाळातील ओढ आणि सध्याच्या नात्यातील दुर्लक्ष. करवा चौथ संपला,
पण त्या गावात आजही बबलीच्या घराकडे बघितलं की लोक शांत होतात. त्या पंख्याच्या दोरीवर अजूनही वाऱ्याने हलणारा साडीचा कोपरा दिसतो आणि लोक म्हणतात ती साडी नव्हती, ती तिची शेवटची हाक होती. कथेचा शेवट जरी झाला तरी एक प्रश्न कायम राहतो, स्त्रीला फक्त साडीची आस होती का, की तिला प्रेम, समजूतदारपणा आणि संवादाची भूक होती? करवा चौथ सारख्या सणाच्या दिवशी ती फक्त चंद्रासाठी नाही तर आपल्या नात्यातील ओलावा शोधत होती. पण जेव्हा तो मिळाला नाही तेव्हा तिने चंद्राकडे नव्हे मृत्यूकडे पाहिलं. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.